आम्ही आलेलो आहोत तळजाई मंदिरामध्ये. व्हिडिओ चालू आहे. हे येड्यापुरी यांना वाटलं. हॅलो, नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंगच म्हणायला हवं आहे, कारण आत्ता सकाळची वेळ आहे आणि मी हा व्हिडिओ एडिट करत असताना रात्रीचा वेळ आहे, तरी मी गुड मॉर्निंगच म्हणणार आहे. तर आज आहे ऑगस्टमधला पहिला रविवार, म्हणजेच फ्रेंडशिप डे, आणि आम्ही मैत्रिणींनी प्लॅन केलेला आहे सकाळी लवकर उठून आवरून आम्ही तळजाईच्या मंदिरामध्ये भेटणार आहोत. तिथे ट्रेकिंगसाठी पण छान ऑप्शन आहे आणि नाश्त्यासाठी पण खूप व्हरायटी फूड आहे. म्हणून मग लवकर उठून आवरून घेतलं, गाडीला किक मारून मी आले तळजाई टेकडीवर. आणि तुम्ही बघू शकता 7:15 7:30 वगैरे झाले असतील, पण गर्दी बघा किती आहे आणि लोक फार संख्येने येतात इथे. तर रविवार असल्यामुळे गर्दी पण होती. आणि इथे बघा फ्रेश एकदम भाजीपाला, कपडे, टोप्या, असं बरंच काय काय मुलांचं पण विकायला होतं. स्टॉल्स लागलेले असतात इथे. तर आतमध्ये तळजाईचं गार्डन आहे, तर तिथे चालायला खूप भारी असं ट्रेकिंगला. छोटे मोठे चढ उतार असे जंगलातनं वाट जाते पूर्ण. तर कोणच आलं नव्हतं, मी एकटीच पहिल्यांदा आले. त्यानंतर मग सविता आली. सविता आणि मी आम्ही दोघीच लवकर पोचलो होतो. सविता पाया पडून आली मंदिरात. ती मला म्हटली की तुझं दर्शन राहिले तर आपण जाऊन येऊ आतमध्ये. तिला म्हटलं चल आपण जाऊन येऊयात. तर आतमध्ये गेलो तर गुरुजींनी लगेचच आम्हाला विचारणा केली की तुम्ही इथे किती वेळ आहात. तर म्हटलं मैत्रिणी येण्यापर्यंत आम्ही बसणार आहोत, येईपर्यंत. मग ते म्हटले तुम्ही सेवा कराल का आजची देवीची. तर मग आम्ही एकदम उत्स्फूर्तपणे हो हो म्हटलं. आणि मग त्यांनी आम्हाला ही सेवेची संधी दिली. म्हणजे सगळं मंदिर साफ करायचं, देवीचे जे काय तिथे त्यांचं रोजचं जे काय नित्यक्रम असतो तो फॉलो करायचा. आणि गुरुजी आम्हाला सगळी माहिती सांगायला लागली मंदिराबद्दल. तुम्ही सुद्धा ऐका. दृष्टांत होता ते व्यक्ती बघायसाठी इकडून आला, स्वप्नात काय दिसलं म्हणून, नाही का. तर ते पर्वती आणि शिवगड पाहिजे करून येणारे लोक फिरायला यायचे. जंगल फक्त होतं आणि तळ्याचं पाणी होतं. तुमच्या तळ्यात देवी असले तर दृष्टांत दिसलं तर ही तळ इथपर्यंत तळ्याची ही पेटी पाणी लाल इथपर्यंत पाणी होतं. ते पाणी कमी झालेलं होतं. हे आडवी शिळा, ह्या 2 उभ्या शिळा, शनी शिंगणापूरच्या काळ्या पाषाणी शिळा होत्या, तशा शिळा होत्या. त्याच्या त्या माणसाने बघितल्यानंतर त्याला वाटलं ह्या देवी आपल्या स्वप्नातल्या आहेत. त्याने या देवीला आपली ओळखण म्हणून त्याचा चेहरा या पद्मावती सारखा हिचा, महालक्ष्मी कोल्हापूरचा, हिचा तुळजाभवानीचा, हे चेहरे बघितल्यानंतर त्याला प्रसन्न वाटलं. त्यांनी मनोभावे प्रार्थना केली देवीला. त्यांनी या ठिकाणी देवीचं आसन म्हणून त्याला विटा दगड गोटे लावून, नाही का, पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती ही विटेवर उभी आहे 16 युगे 28 पासून, नाही का. तशी मूर्त्या त्यांनी साईडला विटा दगड माती लावून एक आसन बनवलं देवीचं, नाही का. आणि ते तळ्याचं पाणी मागं समोर भिंती वगैरे सारखं विटा माती लावून. तर मग ते पाणी तिकडे थांबल्यामुळे त्या लोकांना दर्शनासाठी या मूर्त्या स्थापित झाल्या त्या ठिकाणी. त्या स्थापित झालेल्या मूर्त्या दर्शनासाठी लोक आतुरतेनं यायचे जायचे, नाही का. तर असं करता करता या मूर्तीला हे या ठिकाणी देवीचं ठाणं झालं. तिला तळ्याच्या देवी म्हणून तळजाई बोलत ते व्यक्ती आला की तळ्याच्या देवी स्वप्नात दिवशी म्हणून तळजाई असणार. म्हणजे तळजाई देवी त्याला दिसल्यानंतर त्याला आनंद झाला. त्या तळजाई देवीसाठी त्याने आसन बनवल्यानंतर ते मनोभावे सेवा करायचं. तर त्याला दर दिवशी काही शेंदूर देवीला लावून त्यांना ओळखून येण्यासाठी या देवीच्या नावासमोर पद्मावती माता, या देवीसमोर महालक्ष्मी, तळ्यातली देवी तळजाई, तुळजाभवानी असं वर लिहिल्याप्रमाणे वर मागं नाव याचा व्हिडिओ काढा. हे नाव त्यांनी या ठिकाणी स्थापित केले, नाही का. हे मनोभावी लोकांनी या देवीला या प्रमाणे श्रद्धेनं मानलं. ही देवी दर दिवशी गाभारा मंदिर उभं केलं आणि लोकांना लोकार्पण करून लोकांना इथं काही उत्सव समारंभ कार्यक्रम करण्यासाठी मान्यता मिळाली. हे किती साली? हे 60 वर्षापूर्वी, म्हणजे आता ते 1900 किती वर्ष बघा, 60 वर्ष, हे 25 वर्ष आणि ते 1970 आपले जन्म पण नव्हते. हो हो, 65-70 मध्ये आणि 65 स्थापित केलेलं वास्तव भारी जे जीवनाचा झाला मंदिरला. तर आजही लोक त्या देवीची उत्सव समारंभ मोठ्या आनंदात 30 वर्ष 35 वर्ष अण्णा थोरात यांचे वडील काका यांनी केले. एका दिवशी लोक भाऊ आल्यानंतर त्यांचे इथे फोटो लागले. त्याच्या स्मरणार्थ अण्णासाहेब थोरात यांनी ही सेवा मंदिरी स्वीकारली. तर आजही अण्णासाहेब थोरात मंडई मंडळ शारदा गणपती, नाही का, फोटो त्यांच्या अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे ते आज म्हणून त्याचा कारभार करतात. ह्या देवी जागृत मानल्या गेल्या. त्या देवी परंपरागत या ठिकाणी लोकांची काही असलेले अडीअडचणी आपल्या त्या लोक मांडतात, त्या पूर्ण होतात. लोक म्हटले इथं आपल्याला जे मागितलं ते मिळालं देवीकडून.
लोकांचा अनुभव आहे. नवरात्रामध्ये या देवीचं तोंडसुद्धा दिसत नाही, इतकी गर्दी असते. आणि आज चक्क आम्हाला हा मान मिळाला, त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी अगदी खुश होतो. म्हणजे हा दिवस आमचा सार्थकी लागला असं थोडक्यात ग्राह्य धरलं जाईल. आणि साड्या वगैरे नेसवणं, तिथली सगळी दिवाबत्ती, धूप, आरतीसुद्धा आम्हाला करण्याचा मान मिळाला. तर हे खरं देवीचीच कृपा म्हणायला पाहिजे की थोडं कपड्यांकडे दुर्लक्ष करा, कारण आम्ही फिरण्यासाठी आलो होतो, म्हणजे मैत्रिणींसोबत मजा करण्यासाठी आलेलो, त्यामुळे आम्ही जीन्स वगैरे असं सगळं घालून आलो होतो. पण जर माहिती असतं आम्हाला की आम्हाला अशी सेवा करण्याची संधी मिळणार आहे, तर आम्ही नक्कीच साड्या वगैरे किंवा आपले पारंपरिक कपडे परिधान करून आलो असतो. तर इथे सगळं सेवा वगैरे करून झालं. आता लगेचच आरती करण्यास सुरुवात झाली. आता इथे आरती चालू आहे बघा. आरती करून झालेली आहे. सगळ्यांनी आशीर्वाद घेतले आणि सगळ्याजणी आम्ही पाया पडत होतो. त्यानंतर गुरुजींनी थोडासा अंगारा पण दिला तिथला, आणि ते सांगत होते आम्हाला की असं येत जा नेहमी आदनमधनं. सकाळी 8 वाजता आणि आरती सुरू होते देवीची, आणि रोज नवीन नवीन लोकांना या सेवेचा मान मिळतो. त्यानंतर प्रसाद म्हणून तिथे गूळसुद्धा होते. गूळ, खडी साखर आणि साखर फुटाणे असं प्रसाद ठेवलेला तिथे. आम्ही सगळ्यांनी एक एक तुकडा प्रसादाचा खाल्ला आणि सगळ्यांनी दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघणार होतो. तर इथेच आम्हाला 9, 9:30 वाजत आले होते. त्यानंतर गुरुजींचं पण आम्हाला आशीर्वाद घ्यायचे होते, म्हणून मग आम्ही थांबलो होतो त्यांचा आवरेपर्यंत. आजूबाजूची लोकं पण बरीच आली होती ना, जी रोज नित्यक्रमाने देवाला येतात. गुरुजींचे आशीर्वाद घेतले आम्ही आणि त्यांना सांगितलं की आदनमधनं येत जाऊ आम्ही, नेहमी वेळ काढून येत जाऊ. त्यानंतर बघा सगळं झाल्यावरती किती छान दिसत आहेत देव्या. आज आम्ही आलेलो आहोत आणि मग आम्ही बाहेर आलो. आता पेट पूजा करण्याची बारी होती, सो तिकडे निघालो आहोत आम्ही. आणि इथे जरा मजा मस्ती चालली आहे आमची. काय केलं दाखवायची गरजच काय. एक कोणतरी गायब झाली. कोण गायब आहे? हे खायचंय आधी का आज जायचंय? सगळे स्टॉल लागलेले नाही लय गर्दी असते. एकदा आलतो मला वाटतं आहे ना का? एकदा आलतो आपण. कुठे इथं खायचं? तिथं बसायचं का? उभं राहून खायचं. येते का तू इकडं चालवायला पळायला? हां कधीच पळायला नाही येते, कधीतरी येते. ए हावरे इकडे बघ. चमचा आणायला पडत. ही आहे भारती, ही आहे दीपाली आणि ही आहे पूजा. आणि
हा आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, खूप जुना ग्रुप आहे बरं का आमचा हा. म्हणजे आमच्या मैत्रीला कोणाची नजर न लागो आणि भरपूर असं खायला घेतलं आम्ही आणि मंदिराच्या आवारामध्येच बाहेरच्या बाजूला जागा होती तर तिथे खाणं चालू होतं, सोबत मस्ती धमाल सुरू होती. कोण कोणाला काय काय बोलत होतं. पण त्याच्यातली एक जण कमी झाली होती. सविताला अचानक जावं लागलं म्हणून ती गेली होती, पण नंतर तिला खूप मिस केलं आम्ही. मग आधी पेटपूजा चांगली पोटभर करून घेतली, सगळं खाऊन घेतलं. तिथे कावळा आला होता आणि तो कावळा पण खूप वेळचा ओरडत होता. मग त्याला आम्ही खिचडी टाकली आणि बाकीची राहिलेली खिचडी तिथे बाजूला झाकून ठेवली. 2 खिचड्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे ते जाईनाच आम्हाला. आणि एक जण माणूस आला आतमधून, आमचं फोटो सेशन चालू होतं आणि ते उघडून पूर्ण कावळ्याला खाऊ घातलं. म्हणजे आम्ही खूप वेळचं तिथं उभं होतो ना, मग त्यांना असं वाटलं कुणीतरी असंच तिथं झाकून ठेवले. मग त्यांनी ते पूर्ण कावळ्याला खाऊ घातलं. मग जाऊ दे म्हटलं, असं पण आम्ही त्याला आधी टाकलंच होतं खायला. त्यानंतर मग आम्हाला फोटो सेशन करायचे होते, रील्स काढायचे होते, व्हिडिओ काढायचे होते, म्हणून मग बराच टाईम आम्ही तिथे थांबलो आणि 12-1 वाजता घरी निघालो यायला. तोपर्यंत परत थोडा वेळ सविताची पण वाट बघितली, येते का. मग तिला चांगलं 10-15 वेळा फोन करून झाले, पण ती काही यायचं नाव घेत नव्हती आणि सविता तिथून जवळच राहायला आहे, त्यामुळे मग वाट बघत होतो आम्ही तिची. मग फायनली आमचं फोटो सेशन चालू झालं. फोटो सेशन झालं, छोटे छोटे रील व्हिडिओ हे असं काहीतरी आम्ही वेड्यासारखं करत होतो आणि सगळी लोक आमच्याकडं तोंडाकडं बघत होती. मग आम्ही जायला निघालो तर इथं भारती आणि पूजाची भांडणं चालली होती. सगळी लोक आमच्याकडे वेड्यासारखी बघत होती. पण अशी मस्ती पण ह्या वयात सुद्धा करता यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला मनापासून कमेंट करून सांगा. अशा मैत्रिणी पण पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये की आपण ज्यांना सगळं सांगत असू, असं मस्त लहान मुलांसारखं आपल्याला एन्जॉय करता यायला पाहिजे. तर इथे काय चाललं होतं, भारतीने गाडी नव्हती आणली, भारती सवितासोबत आली होती, पण आता सविता गेली होती गाडी घेऊन. मग आता हिला कोण सोडायचं म्हणून ही पूजाच्या मागे लागली होती की मला घरी पद्मावतीला तरी ॲटलिस्ट सोड म्हणून. पूजा म्हणत होती मी काय सोडणार नाही, मीच दीपालीच्या गाडीवरती आली आहे. दीपालीकडे एकच गाडी होती. मग आता काय करायचं म्हणून मला यायचं होतं इकडे जांभूळवाडीच्या रस्त्याला, तर मग मीच तिला पद्मावतीपर्यंत सोडलं. येताना किटकॅट घेतल्या आणि मैत्रिणीच्या हॉटेलवरती गेले. तिला एकदम भॉ करून सरप्राईज दिलं. हॅपी फ्रेंडशिप डे. त्यानंतर ऑब्विस आहे सगळ्यात पहिला बेस्ट फ्रेंड माझा नवरा आहे, त्यामुळे त्यांना पण मी विश केलं आणि कॅडबरी दिली. त्यानंतर मुलींना हे बरंच असं काय काय आणलं होतं मी तिथून. तळजाईच्या इथे ना, तिथे टेकडीवरती बरेच असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथे बरंच असं खेळण्याचं सामान आणि क्लिप्स, रबर, हेअर बँड असे मिळतात. तर असे 2 सेम रबर बँड आणले मी आणि क्लिप आणले छोटे. आणि हे असं कलर बुक होतं, ते जो पेन आहे ना हा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्याने हे सगळे कलर होतात बुक. तर हे मला तिथे 40 रुपयाला एक मिळालं आहे बघा. त्याच्यामध्ये एक 5-6 पेजेस आहेत. 2 आणले दोघींना. हिला आणले पाण्यातल्या ह्याचं आणलं आणि एक बेल्ट शर्वीचा मी लावून बघितला कशी दिसते. तिला अजिबात आवडला नाही हा बेल्ट. मग आता माझ्या दोघी पिल्लूंना पण मी विश केलं फ्रेंडशिप डेचं. त्यासुद्धा माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत दोघी पण. मग दोघींना पण मी किटकॅट दिली. हॅपी फ्रेंडशिप डे. असा होता माझा फ्रेंडशिप डेचा दिवस. तुम्ही कसा घालवला तुमच्या मैत्रिणी मित्रांसोबत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कशी वाटली आमची फ्रेंड्सची गँग हे पण मला नक्की कळवा कमेंटमधून. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुमच्या गर्ल्स गँगना शेअर करायला विसरू नका. बाय.